स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून लॉंग मार्च करण्यात आलाय। नागपूरच्या विधान भवनावर हा लॉंग मार्च करण्यात आला आहे। स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्याचा इशारा करण्यात आलाय। विधान भवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो। स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। विधान भवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय। नागपूरच्या विधान भवनावर लॉंग मार्च करण्यात आला। या संदर्भात ताजे आणि सविस्तर अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये हा लॉंग मार्च करण्यात आला आहे। नागपूरच्या विधान भवनावर हा लॉंग मार्च निघालेला आहे। सध्या या ठिकाणचे ताजे अपडेट काय? स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्याचा इशारा या दरम्यान देण्यात आला आहे। अगदीच कारण स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे जे आहे त्यात नागपूरच्या यशवंत स्टेडियम ते विधान भवनापर्यंत जे आहे ते लॉंग मार्च काढण्यात आला आहे आणि स्वतंत्र विदर्भाचा झेंडा जो आहे तो विधान भवनावरती फडकवणार असा इशारा जे आहे ते या ठिकाणी या विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून जे आहे ते देण्यात आला होता। मात्र हा जो लॉंग मार्च आहे तर सध्याला पाहू शकतो की 0 माईल परिसरामधील हा मानस रोड, गणेश टेकडी रोड परिसरामध्ये जातो हा लॉंग मार्च या ठिकाणी अडवण्यात आला आहे आणि मोठ्या हजारोच्या संख्येने जे आहे ते विदर्भवादी नेते जे आहे ते आजच्या लॉंग मार्चमध्ये या ठिकाणी सहभागी झाले होते आणि त्याच अनुषंगाने पोलिसांकडून जे आहे ते तगडा बंदोबस्त विधान भवन परिसर असेल आणि लॉंग मार्चच्या आजूबाजूला जे आहे ते या ठिकाणी करण्यात आला होता आणि आताही पाहू शकतो की पूर्ण बॅरिकेडिंग लावून जे आहे ते चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आंदोलक जे आहे ते बॅरिकेडिंग तोडून विधान भवनाकडे जाण्याचा जे आहे ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी आंदोलकांना अडवले आणि काही प्रमुख जे आंदोलक होते त्यांना पोलिसांनी सद्यस्थितीमध्ये आहे ते ताब्यात देखील घेतलेलं आहे आणि आंदोलक जे आहे ते सध्या अजूनही आक्रमक आहे आणि विधान भवन परिसराकडे जाण्यासाठी प्रयत्न करताना या ठिकाणी दिसून येत आहे। मात्र पोलीस अधिकारी जे आहे ते त्यांची समज काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणाहून त्यांना आता परत पाठवण्यासाठी पोलीस कर्मचारी जे आहे ते प्रयत्न करताना या ठिकाणी दृश्यांमध्ये जे आहे ते दिसून येत आहे। एकूणच स्वतंत्र विदर्भ राज्याबरोबरच्या त्या आंदोलकांची मागणी आहे की सध्याला जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती कर्जमाफी करण्यात यावी, त्याचबरोबर स्मार्ट मीटर संदर्भामध्ये जे आहे ते आपली भूमिका काय ते सरकारने लवकरात लवकर स्पष्ट करावी आणि महागाई असेल, बेरोजगारी असे विविध मुद्दे जे आहेत ते या आंदोलकांचे आजच्या लॉंग मार्चमधील प्रमुख मुद्दे आहेत आणि याचकरता जे आहे ते आजचं लॉंग मार्च करण्यात आलं होतं। मात्र एकूणच पाहू शकतो की सध्याला येथे 0 माईल परिसरामध्ये मानस रोड, गणेश टेकडी रोड परिसरामध्ये हा लॉंग मार्च जो आहे तो आता सध्याला अडवण्यात आलेला आहे आणि आंदोलकांशी आता पोलीस जे आहे ते परत जाण्यासाठी विनंती करताना या ठिकाणी एकूणच दिसून येत आहे। कारण नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।